ठरलं तर मग या मालिकेचा 4 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया त्या ॲडव्होकेट सानेंकडे जाते. आता ती ॲडव्होकेट सानेनं अर्जुनला डायव्होर्सची नोटीस पाठवायला सांगते. चला तर प्रेक्षकांना आपण बघूया प्रियाचा हा प्लॅन तरी सक्सेसफुल होतोय का. सुरुवातीला आपण पाहत आहोत सायली खूप साऱ्या वकिलांकडे जाते आणि ती मधुभाऊंची केस घेण्यासाठी सगळ्यांना विनंती करते, पण तिला सगळीकडून नकार मिळतो. सायली आता डोक्याला हात लावतच म्हणते, सगळ्या वकिलांचं तेच म्हणणं आहे, पण मी त्यांना कसं सांगू की माझा नवरा अर्जुन सुभेदार मुद्दामून मधुभाऊंची केस लांबवतोय. आता मी कसं वाचू मधुभाऊंना. इकडे आता ही प्रिया ॲडव्होकेट सानेंच्या ऑफिसमध्ये येते. ती डायरेक्टच येऊन म्हणते, मला आजच्या आज डिवोर्स नोटीस हवे. तेव्हा ॲडव्होकेट साने म्हणतात, अहो अशी डिवोर्सची प्रोसेस एकदम होत नसते, त्याला ना वेळ लागतो. ॲडव्होकेट साने प्रियाला म्हणतात, मी प्रोसेस आजच्या आज नाही करू शकत आणि त्यात तुमच्या मिस्टरांची सुद्धा मला परवानगी घ्यावी लागेल. तुम्ही सांगा तुमच्या मिस्टरांचं नाव काय आहे, घटस्फोट का हवा याची पण डिटेल्स द्या. आता प्रिया म्हणते, मी कुठे म्हटलं की मला डिवोर्स हवा आहे म्हणून. डिवोर्स मला नाही, अर्जुन सुभेदाराला ती डिवोर्सची नोटीस गेली पाहिजे आणि तेही मिसेस सायली सुभेदार यांच्याकडून. आता ॲडव्होकेट साने म्हणतात, अहो मॅडम त्या तर आत्ताच येऊन गेल्या माझ्याकडून आणि तुम्ही का त्यांच्या घटस्फोटबद्दल बोलताय. आता ही प्रिया त्यांनाच विचारते, नोटीस पाठवणे शक्य आहे की नाही तेवढं सांगा, बाकी ना जास्तीचं काही बोलू नका मला. आता ॲडव्होकेट साने म्हणतात, शक्य आहे पण. आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो किती वरचढ बोलते त्या ॲडव्होकेट सानेंसोबत. आता हे बघून ॲडव्होकेट साने म्हणतात, कोण आहात तुम्ही आणि माझ्यावर दादागिरी कसली करताय. हे बघा अर्जुन सुभेदारांच्या बाबतीत मी परस्पर काहीही करणार नाहीये. त्यांच्या मनात जर आलं ना तर ते माझी वकिलीची प्रॅक्टिस सुद्धा बंद करू शकतील. तुम्ही ना निघा इथून. प्रिया आता ॲडव्होकेट सानेचं कार्ड उचलते आणि त्यांना म्हणते, हा तुमचा पर्सनल नंबर आहे ना. आता ती ॲडव्होकेट सानेंच्या नंबरवरती पैसे पाठवते. आता प्रिया त्यांना म्हणते, हे 50,000 आहेत, काम झाल्यावर आणखीन 50,000 मिळतील. आता ॲडव्होकेट साने म्हणतात, अहो असं काय करताय मॅडम, हे नोटीस वगैरे पाठवणं म्हणजे हे अवघडच काम आहे. अहो माझ्या फर्मचं नाव जाईल, माझं नाव जाईल. नाही नाही बाबा, हे काय माझ्याकडून शक्य होणार नाही. मी त्या अर्जुन सुभेदारांना डिवोर्सची नोटीस पाठवणार नाहीये, ते भडकतील माझ्यावर. हे ऐकून या प्रियाचं तोंड बघा कसं झालंय प्रेक्षकांनो. आता प्रिया त्या वकिलांना म्हणते, तुमच्यावर कोणीही भडकणार नाही आणि म्हणूनच माझ्या बाबांनी म्हणजे रविराज किल्लेदारांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. आता ॲडव्होकेट साने म्हणतात, काय रविराज किल्लेदार. आता प्रिया म्हणते, हो अहो मला तर वाटतं अर्जुन सुभेदार चिडायच्या आधी रविराज किल्लेदार जर चिडले तर केवढ्याला पडेल हो तुम्हाला. आता ॲडव्होकेट साने म्हणतात, नाही नाही असं नाही झालं पाहिजे. अहो पण यावर मिसेस सुभेदारांची सही लागेल ना. प्रिया म्हणते, सही तर तुम्हाला मिळेल, पण तुम्ही ना तुमचं काम चोख करा. प्रिया आता स्वतःशीच बोलू लागते, सायली मी ना तुझ्या लग्नातून तुला मोकळं करते. खरं तर अर्जुनची बायको मी असायला हवी आणि मी ना आता शांतपणेच माझा मान तुझ्याकडून परत घेणार आहे. ॲडव्होकेट साने प्रियाला नोटीस देतात आणि ते प्रियाला म्हणतात, यावर मिसेस सुभेदारांची जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत आपण ही नोटीस पाठवू शकत नाही. प्रिया ती नोटीस घेते आणि तिथून आपल्या कारमध्ये येते. आता ही नालायक प्रिया कारमध्ये बसून सायलीच्या सहीची कॉपी करायचा प्रयत्न करते. प्रियाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी तिला सायलीची सही जमते आणि ती स्वतः डिवोर्स पेपरवर सायलीची सही मारते. प्रियाची सही करून झाल्यावर प्रियाला ॲडव्होकेट साने दिसतात, तेव्हा ती लगेचच बाहेर जाते. प्रिया आता डिवोर्स पेपर ॲडव्होकेट सानेच्या हातात देत म्हणते, यावर मिसेस सुभेदारांची सही मिळाली, तेव्हा तुम्ही आता ही नोटीस अर्जुन सुभेदारांना पाठवू शकता आणि हे पेपर ना आजच्या सुभेदारांच्या घरी गेलेच पाहिजेत. आता ॲडव्होकेट साने प्रियाला म्हणतात, ओ मॅडम अहो प्लीज मला या प्रकरणात नका ना टाकू. प्रिया त्यांना अडवतच म्हणते, तुम्हाला पनवेलमध्ये वकिली करायची आहे ना. आता किती वेळेला मी माझ्या बाबांचं नाव घेऊ. आता ह्या ॲडव्होकेट सानेंना हो बोलल्याशिवाय काही दुसरा पर्यायच नसतो. ॲडव्होकेट साने प्रियाला म्हणतात, माझा असिस्टंट घेऊन जाईल ही नोटीस अर्जुन सुभेदारांच्या घरी. तेव्हा ही प्रिया म्हणते, आत्ता कसं लाख मोलाचं बोललात तुम्ही. प्रिया ती नोटीस ॲडव्होकेट सुभेदारांच्या खिशात ठेवते आणि त्यांना म्हणते, निघा आता. प्रिया आता मनातच म्हणते, सायली माझ्याकडून हिरावून घेतलेला तुझा संसार आता संपणार. इकडे आता अर्जुनला ॲडव्होकेट खांडेकरांचा फोन येतो. अर्जुन आता त्यांचा फोन उचलतो. तेव्हा ॲडव्होकेट खांडेकर म्हणतात, तुमच्याबद्दल मार्केटमध्ये इंटरेस्टिंग न्यूज पसरली आहे, लोक ना टिंगल करायला लागले तुमची. अर्जुन आता रागातच म्हणतो, तुम्हाला जर महत्त्वाचं बोलायचं असेल ना तर बोला, नाहीतर फोन ठेवतो मी. आता ॲडव्होकेट खांडेकर म्हणतात, महत्त्वाचं असल्याशिवाय मी फोन करेन का तुम्हाला. अहो तुमच्या मिसेस सायली सुभेदार अनेक वकिलांना जाऊन भेटतायत आणि त्या सर्वांना माझी केस घ्या असं म्हणतायत.
अहो तुम्ही स्वतः वकील असताना त्या इतर वकिलांना का भेटतायत? अर्जुन आता ॲडव्होकेट खांडेकरांना म्हणतात, तुम्ही शुद्धीत आहात का? आता खांडेकर म्हणतात, मी कशाला खोटं बोलू तुमच्यासोबत? तुम्हाला विश्वास नसेल ना तर तुम्ही सानेला फोन करून विचारा. त्या त्यांना सुद्धा भेटायला गेल्या होत्या. आणि काय हो मिस्टर सुभेदार, तुम्ही एवढ्या केस जिंकता पण बायकोची केस हरलात हो तुम्ही. आता हे ऐकून अर्जुनला खूप अपमान झाल्यासारखं वाटतं. अर्जुन आता रागारागाने घरी जातो आणि इकडे चैतन्यला काही कळतच नसतं काय होतंय ते. अर्जुन घरी आल्यावर मोठमोठ्याने सायलीला हाक मारतो. अर्जुनचा आवाज ऐकून घरातले सर्व खाली येतात. कल्पना आता अर्जुनला विचारते, काय झालं बेटा? त्यावर अर्जुन कल्पनाला विचारतो, मम्मा सायली कुठे आहे? ती खाली का येत नाहीये? त्या कल्पना म्हणते, अरे मगाशी ती बाहेरून आली ना, ती दमली असेल म्हणून येत नसेल. आता अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो, म्हणजे ती बाहेर गेली होती? कुठे गेली होती ती? कल्पना म्हणते, मला नाही माहित बाबा कुठे गेली होती ती. अर्जुन आता पुन्हा एकदा रागाने सायलीला हाक मारू लागतो. सायली आता रूम मधून बाहेर येते आणि इकडे या अस्मिताला खूप आनंद होतो हे सगळं बघून. अर्जुन आता रागातच सायलीला विचारतो, तू ॲडव्होकेट सानेकडे गेली होतीस का? सायली पुढे काय बोलणार तेवढ्या त्या ॲडव्होकेट सानेचा असिस्टंट दरवाजामध्ये येतो. चैतन्य ती नोटीस घेऊन अर्जुनला देतो. अर्जुन जेव्हा ती नोटीस बघतो तेव्हा ते पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो. बिचारा अर्जुन, तोंड बघा कसं झालंय त्याचं. अर्जुन आता सायलीला म्हणतो, हे काय आहे सायली? अगं तू घटस्फोटापर्यंत पोहोचलीस? अगं तुझ्या मनात हे आलं तरी कसं? अच्छा, म्हणजे ॲडव्होकेट सानेकडे जाऊन तू हे केलंस. आता ना मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. आणि एवढं सगळं होऊनही ही सायली काहीच बोलत नाहीये. काय झालं या सायलीला? अर्जुन आता रागाने ते पेपर सायलीवरती फेकून देतो आणि तिथून निघून जातो. आणि इकडे मात्र या अस्मिता मॅडमना खूप आनंद झालेला आहे. कल्पना आता सायलीला म्हणते, हे काय चालवलेस तू सायली? तू घटस्फोटाची नोटीस पाठवलीस? अर्जुन आणि तुझा घटस्फोट? अगं हे कसं शक्य आहे? कल्पनाचं हे बोलणं पूर्णाजी ऐकतात. आता त्या रडतच म्हणतात, हे ऐकण्याआधी माझे डोळे का बंद नाही झाले? पूर्णाजी आता सायलीजवळ येतात आणि त्या सायलीला म्हणतात, अगं इतकं काय झालं तुमच्या दोघांमध्ये की तू इतकं टोकाचा निर्णय घेतलास? एवढे सगळेजण विचारतात पण सायली एकाच्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथे संपला आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.